केवळ लोणावळा परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात सर्वाधिक उंच ठरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मावळ तालुक्यातील भाजे या गावामध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती करण्यात येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर सह्याद्री दर्पणच्या वतीने घेण्यात आलेला हा आढावा। स्मारकाची संकल्पना जी 2022 मध्ये झाली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी आम्ही इथलं भूमिपूजन केलं। त्यावेळी गावातल्या 51 दंपती तिथं भूमिपूजनासाठी बसल्या होत्या आणि त्यासाठी गडकिल्ल्यांवरती वेगवेगळ्या जे गेलेले आपल्या वेगवेगळ्या गावातल्या ज्या ज्योती होत्या, ज्योती आणण्यासाठी जातात, त्यांनी तिथनं जल आणि माती आपल्याला आणून दिली होती। अशी 51 किल्ल्यांची माती आणि 51 किल्ल्यांचे जल इथं वापरून आपण भूमिपूजन केलं। त्यानंतर ह्या 2 वर्षात संकल्पित असं हे शिवस्मारक उभं राहिलं। स्मारकाच्या चौथऱ्याची उंची जी आहे ती साधारण 18 फूट आणि वरती मूर्तीची उंची जी आहे ती 16 फुटाची आहे। त्यानंतर यामागचा इतिहास किंवा ऐतिहासिक हे वास्तूच कशी याचा जर विचार केला तर ज्यावेळेस सुरतेची लूट आणली गेली त्यावेळेस ती सुरतेची लूट अशी इकडं उत्तरेकडनं दक्षिणेकडे आपल्या इकडनं रायगडाकडे गेलेली होती। जाताना हा जो भाग आहे हा शेलारखिंडीचा भाग आहे। साधारण या शेलारखिंडीतूनच लोगडावरती एक पहिलं वास्तव्य त्यांचं झालं होतं। तिथं लक्ष्मी कोठी नावाचं एक कोठार आहे जिथं ती सुरतेची लूट ठेवली गेलेली होती। म्हणजे सांगायचा मुद्दा हा की महाराजा असतील किंवा मावळे असतील त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे। या भूमीत त्यांचे पाय लागलेले, म्हणून इथं एक कुठलं तरी एक वास्तू स्वरूपात असं काहीतरी असायला हवं की जेणेकरून प्रत्येक शिवभक्त या ठिकाणी येऊन नतमस्तक झाला पाहिजे। या संकल्पनेतनं हे शिवस्मारक उभं राहिलेलं आहे। भाजे ग्रामस्थांच्या वतीने या अनावरणाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण माहिती देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। जय शिवराय। 2 वर्षापूर्वी शिवजयंतीनिमित्त म्हणजेच 27 मार्च 2022ला आपण संकल्प घेतला की या ठिकाणी भव्य असं शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं आणि त्याच दिवशी सगळ्या गावातल्या दाम्पत्याच्या साक्षीने, गावाच्या साक्षीने आपण त्याचं भूमिपूजन पण केलं होतं। आणि आता ह्या वर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण या महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळा संपन्न करतोय। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा ध्यास घेऊन आणि त्या विचारांपासून प्रेरणा मिळावी, भावी पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने स्मारक उभं राहावं अशी आमच्या गावातल्या मागच्या पिढीची आणि आता ह्या पिढीची देखील इच्छा होती आणि ती इच्छेची पूर्तता या निमित्ताने आता लवकरच संपन्न होतं। याच्यामध्ये या स्मारक उभारत असताना याचे 3 टप्पे आपल्याला बघायला मिळते। म्हणजे की आता पहिल्यांदा आपण पुतळ्याचं अनावरण सोहळा करतोय, पुतळा बसवतोय। त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये जे आहे तर आपण तो या स्मारकाच्या बाजूला 100 फुटी भव्य असा भगवा ध्वज करतोय आणि भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्याचा आपला संकल्प आहे। साधारण 40-1 लाखापर्यंत आतापर्यंतचा आपला खर्च झालेला आहे आणि सगळे जसं भाऊंनी आता सांगितलं की सगळे लोकवर्गणीतनं आले। हा प्रवास खरं तर खूप मजेशीर आहे। म्हणजे आपल्याला माहिती की शासनाचे पण प्रोटोकॉल सांगितलेले आहेत, आपल्याला गाईडलाईन्स दिल्या, त्या सगळ्याची पूर्तता करून म्हणजे आपल्याकडे सगळ्या परवानग्या, जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळेपर्यंत सगळ्या परवानग्यांची पूर्तता करूनच आपण हा अनावरण सोहळा करतोय। आणि याच्यामध्ये खूप लोकांचा सहभाग आहे। म्हणजे अगदी जसं सांगितलं की आबालवृद्धांपासून अगदी 2 वर्षाच्या बालकापासून ते गावातल्या 80-85 वर्षाच्या वृद्धापर्यंत माता भगिनी सगळ्यांनी यासाठी योगदान दिलेलं आहे। अजून पण सगळे कार्यरत, म्हणजे रोज रात्री जर आम्ही 1:30 वाजेपर्यंत सगळे काम करतात तर सगळे झटून गावातले सगळे तरुण जे आहेत तर ते अतिशय उत्साहात काम करताय आणि सगळ्यांमध्ये एक चैतन्याची भावना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। परवानग्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर अतिशय विक्रमी वेळेत 6 महिन्याच्या कालावधीत सगळ्या परवानग्या, गृह विभागाची असेल, सार्वजनिक बांधकाम खात्याची असेल किंवा अगदी कलेक्टरची परवानगी असेल, सगळ्या शेवटी मिळते। तर सगळ्या परवानग्यांचे सोपस्कार पार पडले। त्याच्यामध्ये अगदी वर्ड टू वर्ड चेंज पण करावं लागलं आपल्याला काही गोष्टी, म्हणजे शून्य माहिती असताना पण आपण ह्या सगळ्या गोष्टी अतिशय कमी वेळामध्ये आपण त्या पार पडल्या। याच्यामध्ये कुठलाही एका पर्टिक्युलर राजकीय पक्षाचा किंवा राजकीय नेत्याचा सहभाग नाही, तर सगळ्यांचाच आहे। सामाजिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले, त्याशिवाय सर्वसामान्य माणूससुद्धा यामध्ये एक मोलाचा सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे। त्यामुळं हा जो सोहळा पुढे आम्ही करणार आहोत म्हणजे 9 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी तो सुद्धा सर्वांच्या साक्षीनं असणार आहे, कोणाच्याही हस्ते नाही आहे। पण भव्य म्हणजे पारंपरिक पद्धतीत मिरवणूक काढणार आहे। पारंपरिकमध्ये आपण जी मिरवणूक काढणार आहे त्यामध्ये हत्ती घोडे असतील, त्याचप्रमाणे वेशभूषा असतील, अशा प्रकारे आपण म्हणजे ती मिरवणूक आपण करणार आहे। गुढीपाडव्याला म्हणजेच मंगळवार दिनांक 9 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता या आपल्या स्मारकाचा
अनावरण सोहळा संपन्न होणार आहे. तर मी या निमित्ताने आपल्या तालुक्यातील सर्व माता भगिनींना, बंधूंना अशी विनंती करतो की सर्वांनी या सोहळ्यासाठी पारंपरिक वेशभूषेमध्ये हजर राहावं आणि आमच्या सहित सगळ्यांचाच उत्साह वाढवावा. महाराजांप्रतीची निष्ठा आणि प्रेम व्यक्त करण्याची संधी आहे. इतिहासातला एक हा अतिशय अमूल्य सुवर्णक्षण आपल्याला अनुभवता येणार आहे. हे बोलत असताना माझे स्वतःवरती रोगटे उभे राहत आहेत, पण तुम्ही पण याचा अनुभव घ्या. आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेऊयात. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी.